नमस्कार मित्रांनो. आपली हेल्थ चांगली राहावी असं प्रत्येकालाच वाटतं. प्रत्येकजण त्या दृष्टीने प्रयत्न करत असतोच. पण आपल्या हेल्थसाठी, फिटनेससाठी महत्त्वाचे 5 पैलू कोणते आहेत? महत्त्वाचे ॲस्पेक्ट्स कोणते आहेत? फिटनेस ॲस्पेक्ट्स कोणते आहेत? ते जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ पूर्ण पहा. मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. चला जाणून घेऊया 5 ॲस्पेक्ट्स ऑफ फिटनेस. पहिला पैलू आहे मसल स्ट्रेंथ, स्नायूंची शक्ती. म्हणजे आपले स्नायू जास्तीत जास्त ताकदीने काम करतात का? ती ताकदीने काम करण्याची स्नायूंची क्षमता म्हणजे काय तर मसल स्ट्रेंथ. तर योगा आपण करतो, योगाभ्यास करतो तेव्हा प्लँक पोज जर केली ना तर आपल्याला मसल स्ट्रेंथ वाढवता येते. योगाबरोबरच आपल्याला मसल स्ट्रेंथसाठी अजून काय काय करता येईल? तर सायकलिंग करता येईल, स्विमिंग करता येईल, किंवा आपण ट्रेक करतो ते योग्य राहील, किंवा वजन उचलणं असेल, डान्स असेल, तर ह्या गोष्टी केल्यामुळे सुद्धा आपली मसल स्ट्रेंथ चांगली वाढू शकते. दुसरा ॲस्पेक्ट आहे तो म्हणजे लवचिकता. आपल्या शरीरातले जॉईंट्स आणि मसल्स सहज आणि पूर्ण हालचाल करू शकण्याची क्षमता म्हणजे काय तर लवचिकता. म्हणजे आपलं शरीर किती वागतं, आपल्याला साधं मांडी घालून व्यवस्थित मांडी घालून बसता येतं का? जर शरीर लवचिक असेल तर हालचाली व्यवस्थित होतात. योगाभ्यासामध्ये पश्चिमोत्तानासन जर व्यवस्थित केलं तर आपली लवचिकता चांगली सुधारते. त्याचबरोबर या इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे स्ट्रेचेस केले तरीसुद्धा फ्लेक्झिबिलिटी वाढू शकते. म्हणजे स्ट्रेचिंग एक्झरसाइजेसनी फ्लेक्झिबिलिटी चांगली वाढते. आणि फिटनेसचा तिसरा पैलू आहे तो म्हणजे चिवटपणा, मस्क्युलर इंड्युरन्स. म्हणजे काय तर न थकता आपले स्नायू दीर्घकाळ काम करू शकतात का? ती स्नायूंची दीर्घकाळ काम करण्याची क्षमता म्हणजे काय तर इंड्युरन्स. हा इंड्युरन्स आपण कशाने वाढवू शकतो? योगाभ्यास करताना सुपरमॅन पोज करत असाल, किंवा स्किपिंग किंवा स्क्वॅट्स करत असाल तर या सिटअप्स या सगळ्या गोष्टीमुळे हा इंड्युरन्स आपला वाढू शकतो. पुढचा ॲस्पेक्ट आहे हृदय श्वसन क्षमता म्हणजे कार्डिओव्हॅस्क्युलर इंड्युरन्स. आपल्या शरीराला दीर्घकाळ ऑक्सिजन पुरवण्याची क्षमता जी आहे लंग्सची आणि हृदयाची त्याला म्हणतात कार्डिओव्हॅस्क्युलर इंड्युरन्स. हा कार्डिओव्हॅस्क्युलर इंड्युरन्स कशाने वाढणार आहे? जॉगिंगमुळे, रनिंगमुळे, किंवा तुम्ही पायऱ्या चढत असाल त्यामुळे, तुम्ही बास्केटबॉल, फुटबॉल खेळत असाल, स्विमिंग करत असाल आणि झुंबा करत असाल, जम्पिंग जॅक्स करत असाल आणि सूर्यनमस्कार करत असाल तर तुमचं कार्डिओव्हॅस्क्युलर इंड्युरन्स चांगलं राहू शकतं. पाचवा ॲस्पेक्ट आहे बॉडी कंपोजिशन म्हणजे शरीराची संरचना. म्हणजे आपल्या शरीरातली चरबी, आपल्या शरीरातले स्नायू, आपले हाडं आणि हे सगळं त्याचं प्रमाण कसं आहे आणि पाण्याचं योग्य प्रमाण म्हणजे एकूण आपल्या शरीराची ठेवण कशी आहे तर हा भाग यामध्ये येऊ शकतो. तर हे 5ही पैलू संतुलित असतील तर आपण खऱ्या अर्थाने तंदुरुस्त आणि निरोगी राहू शकतो. तर या दृष्टीने आपण प्रयत्न करायचं. आपल्या लक्षात येतं योगाभ्यास करताना की शरीर लवचिक आहे की नाही, काय काम करताना लक्षात येतं की आपण ताकदीने काम करू शकतो की नाही. म्हणजे रोजच्या जीवनामध्ये आपल्या गोष्टी लक्षात येतात की आपण कुठे कमी आहोत. तर त्या दृष्टीने जर आपण प्रयत्न केले तर आपल्याला आपला फिटनेस हा वाढवता येतो. किंवा फिटनेस तज्ज्ञांची मदत घ्यायची, योगा टीचर्सची मदत घ्यायची. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर तुम्ही योगाभ्यास केला, एक्झरसाइज केलेत तर नक्कीच तुमचा फिटनेस हा वाढू शकतो. धन्यवाद. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा.